कलाकारांनी काय करायचं, उघड्यावरच बसायचं. त्यांची मुलंही लहान लहान असतात त्यावेळी. आणि कलाकार हा कसा जातो हे तुम्हालाही माहीत आहे. कारण वाईट गोष्टीचा नाद पहिल्यांदा कलाकाराला लागतो. आणि नाही जरी लागला तरी त्याला भले तुम्ही जर म्हटले की बाबा तुला राशन पाणी भरून देतो, असा कुठलाच दोस्त म्हणत नाही. तो म्हणतो चला आता आपण बसूया, तुलाही खारी गाणं गायलं. म्हणजे पहिलं त्याला त्या नादाला लावतात, मग नंतर तो त्या ओघात जातो निघून. आता तुम्ही याच्यावरती विचार करू शकता. तुम्ही कार्यकर्ते आहेत, तुम्ही नेते आहात, तुम्ही तिथपर्यंत पोहोचवू शकता, मला एवढं वाटतंय. ही जबाबदारी पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्यावर दिली तर कसं वाटेल? बिलकुल त्यांनी करावी असं मला वाटतं. आणि ती त्यांनी मांडावी शासनासमोर, कारण त्यांना तो अधिकार आहे. 28 तारखेला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री येत आहेत. तर त्यांच्यापुढे मी आपले प्रश्न मांडणारच आहे. मला अध्यक्षस्थानी ठेवलेलं आहे त्या कार्यक्रमाला. परंतु या दोघांची जर भाषणं अगोदर झाली तर लोक उठून जातील. आणि मग आपल्या ज्या मागण्या आहेत ते मग कुणाकडे मागायच्या? त्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा भाषण करा. हो, असं मी त्यांना सांगणारच आहे की पहिलं माझं भाषण ठेवा आणि नंतर या दोघांना बोलायला. यांचं परवा मी साहित्य परिषदेत भाषण ऐकलं. मी खोटं सांगत नाही. मी जेव्हा भाषणाला उठलो तेव्हा साहित्य परिषदेतल्या सगळ्या नामवंत साहित्यिकांचे फोटो पाहिले. त्या फोटोंचा उल्लेख करून सांगितलं की यांचं मनोगत हे अत्यंत अतिउच्च असं साहित्य तर होतंच होतं, पण त्यामध्ये मानवतेचा स्पर्श होता. अतिशय अप्रतिम भाषण त्या दिवशी त्यांनी साहित्य परिषदेत केलेलं आहे. म्हणून मी आता मला माहीत नाही 28ला मला परवा सांगितलं या म्हणून, पण मी त्यांना विनंती करेल की पहिल्यांदा यांना खरंच बोलू द्या. म्हणजे नेमकं काय होईल की शासनाने काय करावं हे त्या नेत्यांना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना फार सहज आणि सोपं जाईल कळणार. नाही, खरं सांगा दादा, कारण असं शासकीय नेत्यांचं एक असं त्यांच्या मनात हे बसलेलं आहे, कलाकाराला बोलायला दिलं म्हणजे तो काहीतरी मागणार, त्यामुळे आपण गेल्यानंतर कलाकाराचं भाषण ठेवावं, हे आत्तापर्यंत खरंच त्यांच्या असं डोक्यात बसलेलं आहे. त्यामुळे खरंच तुम्हाला एक सांगतो, हां, एखादा रसिक नेता, खरा जाणकार, म्हणजे कोणी असू द्या, आणि मला खात्री आहे की आता जे येतील ना त्यांना जर सांगितलं की यांचं मनोगत, यांची वेदना, यांचं दुःख, यांचं वास्तव, कलाकारांचं जुन्या आणि नवीन, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर थोडं यांचं आपण प्रोटोकॉल ज्याला म्हणतात, राज्य शिष्टाचार म्हणतात, सभाशास्त्र ज्याला म्हणतात, त्याला थोडंसं बदल करून यांचं मनोगत ऐकलं तर खरोखरच शासनाला त्याची गंमत सांगतो तुम्हाला मी. लोककलावंतांच्या बाबतीमध्ये कसं घडलं, विलासरावांना जेव्हा मिळते का आम्हाला काही पुरस्कारच नाही, लगेच त्यांनी विठाबाईंच्या नावाचा एक पुरस्कार जाहीर केला. आणि ती परंपरा आता सुरू झाली. त्यामध्ये रकमेमध्ये वाढ झाली, तो भाग वेगळा आहे, परंतु ती सुरू झाली परंपरा. असं एक जर काही मुद्दा मांडला ना तर लोकांनाही वाटतं की एवढंच काय की नाटकाला जे अ ब क असं वर्गीकरण होतं तसं लोकनाट्याला असावा, हाही निर्णय त्यावेळी घेतला गेला. आणि लोकनाट्यांच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा प्रामुख्याने त्यांनीच यांची नावं द्यावीत अशीही त्यावेळी विनंती करण्यात आली होती. म्हणून शासनाला काही करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारचे पायंडे पाडले तर काही बिघडत नाही. तुम्हाला सांगतो मी, काहीच हरकत नाही. त्याचंच एक सुरुवात केली ती म्हणजे बालगंधर्व परिवार ट्रस्टने. लोकांना असं आधी वाटायचं की बालगंधर्व परिवार या बालगंधर्व महोत्सवामध्ये फक्त नाटक, संगीत नाटक, लावणी, ऑर्केस्ट्रा यांनाच पुरस्कार दिले जातात असं लोकांचा समज होता. पण मेघराज भोसले यांनी त्याच्यामध्ये भजन, भारूड, जादूगार, एकपात्री आणि त्याचबरोबर तमाशा या कलांचाही समावेश केला. आणि त्यांनाही आपण बालगंधर्व गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करतो. कारण ती सुद्धा एक कला आहे, तमाशा ही कला आहे. आणि जोपर्यंत त्याच्या मुळाशी पाणी जात नाही तोपर्यंत ती कला अजून फोफवणार नाही, रसिकांपर्यंत पोचली जाणार नाही. या उद्देशाने हा बालगंधर्व गौरव पुरस्कार आपण तमाशा क्षेत्रामध्ये सुद्धा चालू केलेला आहे. दोघांनाही एक मला दादा असं बघितलं की मला वाटतं काय विचारणार आहे हा माणूस असं नाही. तसं काय कधी कधी असं होतं की म्हणजे आमच्या पिढीतली काही, आपल्या पिढीतली लोक अशी एक सवय असते, एखाद्या ठिकाणी कुठली अडचण आली किंवा काय काम न असेल होत तर आई वडिलांचा आधार घेतला जातो.
आता प्रल्हाद शिंदे नाव मोठं, कांताबाई सातारकर नाव मोठं. तुमच्या आयुष्यात कधी असा प्रसंग घडला का की कुठे एखाद्या ठिकाणी अडचण येते आणि तिथं आपल्या वडिलांच्या शिडीचा आधार मला घेतल्याशिवाय ते काम होणारच नाही, असं कधी तुमच्या बाबतीत झालं का कुठं? माझ्या बाबतीत नाही झालं. कारण ज्या वेळेला माझे वडीलच फॉर्ममध्ये होते, फॉर्मात होते एकदम, म्हणजे त्या लेवलला होते, त्यावेळीच माझं पोपट गाणं आलं. अच्छा. आणि माझे वडिलांनाच सांगायचे माणसं, तुम्ही एक गाणं जरा तुमच्या मुलाचं गा. आणि दादांनी जे गाणं गायलं स्टेजवरती माझं पोपटचं, ते गाणं आताही मी यूट्यूबला टाकलेलं आहे. लाईव्ह दादांनी गाणं गायलेलं आहे. नाही तसं नाही. आता ते पोपट रिलीज व्हायच्या आधी समजा एखादं काही काम आहे काय, तर त्यावेळेला असं तुम्हाला कधी सांगायची वेळ पडली अरे मी प्रल्हाद शिंदेचा तसं मी मुलगा आहे. कोणाकडे गेलोच नाही. प्रल्हाद शिंदेचा मुलगा गरजच नाही. हा, तसं काही झालंच नाही माझ्या. जो होगा वो अपने बलबूते पे होगा. ते झालं, आपोआप झालं ते. आणि माझ्या बाबतीत असं झालं की माझे वडील हिरो होते. मी जर त्यांचं हिरोचं काम केलं असतं, लोक मला म्हणायचे तू गोरा गोमटा आहेस, चांगला दिसतोस, तुझ्या बापासारखं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका कर. पण मी ते कुणाचं ऐकलं नाही. मी त्यांची स्मृती तशीच ठेवली आणि मी सोंगाडपणात शिरलो, म्हणजे कॉमेडी. तर वडिलांचा हे घेऊन चालण्याचा कुठं प्रश्नच आला नाही, कारण त्यांचा पॅटर्न वेगळा होता आणि माझा पॅटर्न वेगळा होता. त्यामुळे वडिलांचा हात धरून चालण्याची मला संधीच मिळाली नाही. असं सोंगाड्या करताना कधी कधी असं समजा आता एखादा ऐतिहासिक किंवा पौराणिक काही कॅरेक्टर असेल तर चुकून पटकन आपल्या तोंडातनं अय सॉरी असं निघून जातं, असं कधी काही घडलं का तुमच्या बाबतीत कधी? नाही, असं घडत नाही सहसा, पण ती वेळ मारून न्यावी लागते. हां, मग ती कशी? तर ती एखादी आपल्या बुद्धीने मारून न्यायची ती वेळ. हां, आपल्या चाणक्य बुद्धीने ती वेळ मारून न्यावी लागते. कारण त्यावेळेस बसलेला जो प्रेक्षक असतो तो त्याच्या तोंडून काहीतरी ऐकण्याच्या मनस्थितीत असतो. आणि अशा वेळेस आपण त्यांचं काहीतरी सांगणं किंवा त्यांना आठवणं हे चुकीचं ठरतं. अच्छा. प्रेक्षकांमध्ये म्हणजे तुम्ही आता इतक्या वर्षांपासून कलेची सेवा करत आलाय, तर काय फरक झालाय? मागच्या 10 वर्षात काय नक्की फरक झालाय प्रेक्षकांमध्ये? प्रेक्षकांमध्ये खूप फरक झाला आहे. त्यांना आता लाईव्ह कार्यक्रम नको आहे. लाईव्ह कार्यक्रम म्हणजे कसा, आमच्यातला सरदार यायचा, तो कृष्णाची ओळख सांगायचा, त्यानंतर गवळणी यायच्या, त्या कृष्णाला आळवायच्या, आम्हाला मथुरेला जाऊ दे म्हणायच्या. ते त्यांना नको झाले. त्यातून आमची जी लावणी असायची, त्या आमच्यातली मुलगी जिला गाता येतं तीच पुढं जाऊन लावणी म्हणून नाचायची, म्हणजे गायची बी आणि नाचायची बी. ते आता प्रेक्षकांना नको आहे. त्यांना डीजेवर लावणी लावायची आणि मग त्या पुरींनी नाचायचं, आणि तीही नाचणारी जास्तीत जास्त कमी वयाची म्हणजे 18 वर्षाची असावी आणि जास्तीत जास्त 25 वर्षाच्या आत असावी, असं मानसिकता झालेली आहे. आणि ही मानसिकता लोककलेला मारक ठरणारी आहे. माझ्याकडे तसं नाही आहे. मी म्हातारा जरी झालो तरी माणसं म्हणतात जवान आहे, आनंद शिंदेच पाहिजे. आणि मी जो रेट सांगतो त्यांना द्यावाच लागतो. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. आपलं त्यांना पटलं पाहिजे, आपण पटवून दिलं पाहिजे की हम है, तुमच्यामुळं आम्ही नाही आहे, आम्ही तुम्हाला डोलायला लावतो, तसा आपण प्रयत्नही केला पाहिजे. ते जर मोडायचं असेल तर आपल्याला जुनी गोष्ट आणण्यासाठी त्यांना त्यांच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी परफॉर्म करून दाखवला पाहिजे. आणि तो मी दाखवतो. माझं गाणं प्रत्येक वेळेला जे चालतं त्याला कारणच आहे. आणि बारमध्ये सुद्धा माझं गाणं चालतं. तुम्हारी कसम मैं शराबी ना होता, नटीनं मारली मिठी, सगळे लोकगीतं आपण ते स्वतःहून लावतात आणि पैसे उधळतात सगळे. मी कुणाचंच गाणं गात नाही, पण माझे सगळे गाणे गातात. ऑर्केस्ट्रात पण गाणे होतात. मी आता जो रेट घेतोय सगळ्यात जास्त रेट घेतोय, आणि माझा मुलगा माझ्यापेक्षा जास्त घेतोय. आदर्श शिंदेचा जर प्रोग्राम ठेवायचा म्हटलं
1,00,000 पब्लिक मोजून घ्यायची पण फ्लॅट जिंकायचा. ते 1 एकर शेत देतात, का नाही देत? हे मी आत्ताच्या जमान्यामध्ये मी उपभोगतोय की ज्यावेळी मी 151 रुपयामध्ये कार्यक्रम केला, 51 रुपयात कार्यक्रम केला, पण आता मी लाखाच्या बरोबर आहे. 10 लाखापर्यंत 11 लाखापर्यंत जातो. माझा मुलगा 72 लाखामध्ये आता प्रोग्राम करतोय. हे असंच झालंच पाहिजे, झालं पाहिजे अभिमानाची आणि म्हणजे चांगली आपण गोष्ट आहे. त्यासारखा परफॉर्म दिला पाहिजे. आणि आता आमचे दाजी म्हणतायत की बाबा ह्या मुलींमुळे त्याच्या वयाची नाही, वयाचा आठ नाही आहे इथं. तुम्ही स्वतः थाळी घेऊन उभे राहा. जर नाही माणसं उभे राहिले तर बाद गई. बरोबर, तेवढं मात्र. माझंही ओपन हार्ट सर्जरी झाले, तुमचंही झालं असेल, पण तरी सुद्धा आपण आपल्याला जर कधी म्हटलं की बाबा मला असं झालं तसं झालं, नाही, आपण त्याला त्याच्यामध्ये ढाचे में ढालना आहे उनको. आपण तसंच ठेवलं पाहिजे आपल्याला स्वतःला. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आणि तुम्ही झुकवू शकता. तुम्ही स्वतःला जर कधी, आपण कलाकारांनी कधी कलाकार म्हातारा होत नाही. माझे वडील शेवटपर्यंत त्यांचं गाणं चालतंय, मेले तरी त्यांचं गाणं चालतंय, ऐका सत्यनारायणाची कथा. त्यावेळेला पूजा होतच नाही त्याशिवाय. आणि तसं आमच्या ह्याच्यामध्ये घडलं नाही. आमचं ते भाग्य नाही आहे की अशी गाणी आम्हाला लाभली नाही. आम्हाला लोकगीतांनी लोक ओळखू लागली. आणि तरीसुद्धा मी लोकगीत सोडून मी बाबासाहेबांची गाणी इतकी गायली की बाबासाहेबांचं नाही जरी कोणी कार्यक्रम दिले तर बाबासाहेबांचा समाज देतोय मला. कमीत कमी 2 महिने तरी मी इतका करोडोनी रुपये कमवतो बाबासाहेबांच्या नावाने. आणि सध्याची परिस्थिती आहे कारण बाबासाहेबांमुळे आपल्याला तिथं बसण्याची ही अधिकार मिळाला. ते ऋण कधीच पिटलं जाणार नाहीये, खरं. कधीच फिटणार नाहीये. आता मी बोललो असतो त्यावेळी जो बाबासाहेबांमुळं हे सगळं आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळं आपल्याला तो मार्ग मिळालेला आहे. मार्ग मोकळा आहे. आपण गायक आहोत, खासदार आहेत, आमदार आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, सगळे आहेत. जर कधी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तर कुणालाही हे अधिकार मिळाले नसते. आणि म्हणून मी बाबासाहेब घेऊन चाललोय, म्हणून मी टिकून आहे. आपण नाराज व्हायचं नाही, आपण दाखवायचं, दाखवून द्यायचं. तुम क्या करते हम भी करके दिखाएंगे. पुन्हा रघुवीर खेडकर मैदानात येऊ द्या, कसं फुल होत नाही बघू थिएटर. पुन्हा जुन्या चालीमध्ये रघुवीर खेडकर येऊ द्या. फार महत्त्वाचा मुद्दा आहे.